सकाळच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीपासून प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, आता मटेरियल हे सगळं बघितलं, पण हे वर्षभर सारखं तेच डोक्यात थोडा कंटाळा येतो ना या शब्दांचा. आपल्याला थोडं बोर व्हायला लागतं. अरे काय तेच RM आहे का, मग ते इम्प्रूव्हमेंट्स आहेत का, याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न काही टीम्सने केलेला आहे. आपल्याकडे टीम बोंजर यांनी काहीतरी वेगळं करून त्या टीमने काहीतरी वेगळं अचिव्हमेंट्स केलेलं आहे. त्याच्यामधून त्यांनी रोटा तर वाढवलाच आहे, पण टीममधली बॉन्डिंग पण वाढवली आहे. बॉन्डिंग वाढवतानाच त्यांनी एक वेगळी लँग्वेज त्यांच्याकडे तयार केलेली आहे. ती कशा पद्धतीने ती आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. टीम बोंजर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम मी TLCचे आभार मानते. त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. मी सायलिका शीर आणि आमची टीम येथे बॉन्जर लेन्सेसला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेलो आहोत. बॉन्जर लेन्सेसची स्थापना 2020मध्ये सातपूर MIDC येथे झाली. आमच्या येथे सर्व प्रकारच्या चष्म्याचे लेन्स तयार होतात. त्यामध्ये विविध कोटिंगचा समावेश आहे. अजून इतर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त लेन्सचा त्यामध्ये समावेश आहे. आमचे प्रामुख्याने ग्राहक ऑप्टिकल दुकाने, आय क्लिनिक, वितरक आणि अंतिम ग्राहक जे उच्च दृष्टीच्या शोधात आहेत हे आहेत. आमच्या इथे सध्या 150हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कसायली ही झाली आपल्या कंपनीची ओळख, पण रोटा सुधारण्यासाठी आपण काय केलं? रोटा सुधारण्यासाठी आम्ही बॉन्जर प्रीमियर लीग अशी एक कन्सेप्ट सुरू केली. चला आपण बघूया बॉन्जर प्रीमियर लीगची एक झलक. बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. काय बे जयेश, आलास? हो आलो मी. काय चाललं पब्लिकचं आपलं सकाळ सकाळी? अरे हा ना, काय ग सायली ताई, काय चालू आहे? अरे हा डॅशबोर्ड बघ ना, याच्यावरती चढू तरच समजत नाहीये. हो बरोबर. प्रोडक्शनची क्वांटिटी पण बघ किती चेंज झाली आहे. हटकोटचा आउटपुट पण कमी झालेला आहे. ARCच्या बॅचेस पण खूप कमी झाल्या आहेत. OTT पण किती कमी झालेला आहे बघ ना. अरे रिजेक्शन पण किती वाढलंय. अरे काय चाललंय इकडे? सकाळी टाइमपास करायला सांगा फक्त. तिकडे प्रोडक्शन मध्ये मशीन बंद आहे. आओ मॅम, डॅशबोर्ड बघा, कालचं OTD किती घसरलाय, फक्त 71% झालेला आहे. मॅडम हा OTD म्हणजे काय नेमकी? OTD म्हणजे ऑन टाइम डिलिव्हरी. पण आपली वेळ कधी येईल हे वेळेलाच माहित नाही. त्यात ग्राहक म्हणतो मी पैसे दिले पण माझी लेन्स कुठे? OTT म्हणजे वेळेवर ऑर्डर. पण अजून इथे थांबाच सुरू आहे. काल 80%, आज 70%, उद्या क्लायंट बाय बाय. त्यात बॉस म्हणतात वेळेवर पोहोचवा नाहीतर गेमच ओव्हर. अरे ठीक आहे, आपण यावरती सोल्युशन काढू, पण सर्व आपापल्या जागेवरती जा. ठीक आहे मॅडम. अरे ऐका ना, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये नुसता प्रॉब्लेम येतोय, त्यावर काहीतरी तर केलं पाहिजे ना. रोज चिडचिड होते कामाच्या इथे, नुसते भांडणं होत आहेत, काहीतरी करायला पाहिजे. चल शुभांगी, ते आपण मॅमशी जाऊ आणि मॅमशी आपण एकदा बोलूया यावर. हो चालेल. मॅम ऐका ना, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये नुसते भांडणं होत आहेत, नुसती चिडचिड होते, काहीच समजत नाही, कामातही मन लागत नाही. त्यामुळे कदाचित आपल्या डॅशबोर्डची ही अवस्था झाली असावी. त्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. आपण असं करू शकतो, क्रिकेटची सर्वांना क्रेज तर आहेच ना, मग आपण IPLची थीम रन करू शकतो का? हां, आयडिया तर छान आहे. ठीक आहे, आपण यावरती विचार करू. हो, मला आत्ता आठवलं की सर TLCमध्ये शिकले होते 5W1H. त्यामध्ये आपण RCA करू शकतो, रूट कॉज ॲनालिसिस. पण त्यासाठी आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटकडनं प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन लागतील. तर मग असं करा, उद्या आपण मीटिंग ठेवूया, तर सर्व डिपार्टमेंटला सांगा. अरे ऐका ना सगळ्यांनी. बोल ना. काय झालं? आम्ही आता मॅमशी बोलायला गेले होतो. सगळीकडे कायम प्रॉब्लेम येत असतात, आपली नुसती चिडचिड होते, त्यामुळे आपल्या कामातही मन लागत नाही. त्यामुळे मॅमशी आम्ही बोललोय की आपण एखादी थीम इम्प्लिमेंट करू शकतो का. त्यावर मॅम बोलले मी उद्या विचार करते आणि तुम्हाला सांगते. पण प्रत्येक डिपार्टमेंटने त्या डिपार्टमेंटमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि त्यासोबतच सोल्युशन्सही घेऊन जायचे आहेत.
म्हणजे प्रॉब्लेम्सही आपण सांगायचे आणि सोल्युशनही आपणच द्यायचं का? हो, प्रॉब्लेम्सही आपण द्यायचे आणि सोल्युशन्सही आपण सांगायचे. कारण की आपण त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो, तिथे येणारे बारीकमध्ये प्रॉब्लेम्स आणि आपल्याला त्याचे सोल्युशन्स इझिली शोधता येतील. त्यामुळे मॅमने सांगितलंय प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स हे आपणच घेऊन जायचे. चालेल चालेल. अरे ऐका सगळ्यांनी, काल ठरल्याप्रमाणे आज आपल्याला मॅडमकडे मीटिंगला जायचंय, तर चला आपण सगळेजण मीटिंगला जाऊया. चला चालेल चालेल. मीटिंगला बोलू. जीएम मीटिंग अरे चल रे, खेलिए मीटिंग अरे चल रे, करते रहिए मीटिंग ऑल हुआ आप मीटिंग. आलेत सर्व? हो आलो. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग मॅम. काल सांगितल्याप्रमाणे सर्वांनी प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन आणले असतील, बरोबर? हो. काल शुभांगी आणि सायली माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की आपण एक क्रिकेट थीम रन करू शकतो, पण जर क्रिकेट थीम रन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला नाव पण द्यावं लागेल. तर मी एक नाव सुचवते, कसं वाटतं सांगा मला तुम्ही. बॉन्झर प्रीमियर लीग. छान नाव आहे मॅम. नाव तर छान आहे, पण काम पण तसं करायला हवं ना. हो नक्कीच करू ना. प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन तुम्ही आणलेच आहे, पण जर क्रिकेट थीम मध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर रन्स आणि विकेट्स पण लागतील आपल्याला. तर हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. चला तर मग मीटिंगला स्टार्ट करूया. फर्स्ट डिपार्टमेंट प्रोडक्शन. मॅडम तुमचं प्रोडक्शनकडे लक्षच नाहीये. इथं मॅन पॉवर नाहीये, मशीन ब्रेकडाऊन पडल्या, काम एवढं पेंडिंग आहे, त्यात कस्टमर ओरडताय, मी कुठं लक्ष देणार. तुम्ही मशीन पाशी झोपू का? काय झालं रे आकाश? हा तर झालं तुझा प्रॉब्लेम, यावरती सोल्युशन काय? हा मला त्याच्यावर एक आठवतंय. जर का आपण शिफ्टनुसार जर टार्गेट ठेवले तर, जसं की समजा आपण फर्स्ट शिफ्टला 300 लेन्स कट करण्यासाठी दिले, सेकंड शिफ्टला 375 लेन्स कट करण्यासाठी दिले, थर्ड शिफ्टला 350 लेन्स कट करण्यासाठी दिले. जर का त्यांनी टार्गेट अचीव केलं तर स्टोअर टीम त्यांना किती रन देणार? आम्ही त्यांना 4 रन देऊ. अरे वा. जसं की मॅम प्रोडक्शन टीम बोलते, काही वेळेस त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांना रॉ मटेरियल इश्यू पण येतो कधी कधी. त्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे मॅम. जर ऑर्डर आपल्याकडे संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आली आणि 7 वाजेपर्यंत पंच करून रॉ मटेरियल काढून जर प्रोडक्शन टीमला स्टोअर टीमने हँडओव्हर केलं तर प्रोडक्शन टीम स्टोअर टीमला किती रन देणार? 4 रन. छान. अरे तुमचं तर झालं, पण मोठा प्रश्न येतो हार्डकोटचा. हार्डकोट टीम यशाचा टच आपण मानतोच ना, पण इथे चुकलं तर सगळंच झळकतं पण चुकीचं. कारण लेन्सवर येणारे स्क्रॅच डॉट आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मिक्सअपचा. मिक्सअप शोधता शोधता माणसंच मिसिंग होऊन जातात. इथं तर माझा गोंधळच होतो. हां, पण मॅम मी त्याच्यावर एक सोल्युशन काढलंय. म्हणजे आपण प्रत्येक शिफ्ट वाईज 95% एफिशियन्सी ठरवली तर, आणि हार्डकोट आपलं पूर्ण आउटपुटही ARCला देईल, तर ARC टीम आम्हाला किती रन्स देणार? ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला 4 रन्स देऊ. चालेल. सगळ्यांचे टार्गेट सेट झाले, पण ARCचं काय? ARC म्हणजे लेनचा मेकओव्हर सेंटर. इथं गडबड करण्याचा चान्सच नाही. ग्रीन कोटिंग, ब्ल्यू कोटिंग, ड्युअल कोटिंग, मर कोटिंग, या सर्व कोटिंग ऑल क्लिअर करून देऊ आम्ही तुम्हाला. तुम्ही आम्हाला किती रन्स देणार? तुला प्रत्येक कोटिंग वाईज मिळतील 5 रन. म्हणजे मग आम्ही तुम्हाला 15 रन देऊ. ठीक आहे, थँक्यू. ऐका ना मॅडम, पण बॉन्झर प्रीमियर लीगचा एक छोटा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे सगळं करतोय, पण रिजेक्शनचं काय? रिजेक्शन कमी असेल ना तेव्हाच आपला OTD स्कोअर वाढणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. आपण नाही का आपलं रिजेक्शन 2.5% किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं ना तर तुम्ही आम्हाला किती रन द्याल? ठीक आहे, 6 रन देऊ आम्ही. ठीक आहे. कमी रिजेक्शन असेल तर जास्त परिपूर्णता, आणि जास्त परिपूर्णता असेल तर बॉन्झरला एक योग्य दिशा मिळेल. अरे ठीक आहे, आपण रिजेक्शन पण कमी केलं म्हणजे ऑर्डर पाठवायची म्हणून पाठवायची का? नाही, त्यासाठी आपल्याकडे फिनिशर आहेत ना. सर्व डिपार्टमेंटचं तर झालं, पण सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो क्वालिटी आणि पॅकिंगचा. बरोबर आहे ना? जर आपण सर्व काम एकदम व्यवस्थित केलं पण लेन्स ही प्रॉपर पॅक करून चेक करून नाही पाठवली, कस्टमर नाराजच होऊन जाईल आपल्यावरती. त्यामुळे आपण लेन्स ही प्रॉपर क्लिनिंग करून प्रॉपर एन्व्हलपमध्ये पॅक करून जर पाठवली तर आपण तिथे काहीतरी स्कोरिंग दिले पाहिजे. त्याला किती स्कोरिंग भेटेल? आपण तिथे 4 रन्स देऊया, म्हणजे क्लायंटही खुश. तो ठरेल क्लायंटचा स्माइल रन. आणि बॉन्झर म्हणजे दर्जा, दर्जा म्हणजे उत्तम क्वालिटी. अरे सर्व झालं, प्रोडक्शन, हार्डकोट, पण अटेंडन्सचं काय रे बाबांनो? असं नको व्हायला की प्रोडक्शनमध्ये मशीन चालू होती आणि माणसंच मिसिंग होती. तर अशा केसमध्ये काय करणार तुम्ही? तर आपण एक करूया, 100% उपस्थिती असेल तर प्रत्येक शिफ्टमध्ये 2 रन देऊया. टोटल 6 रन तुम्हाला मिळतील. टीम मैदानात असेल तरच टीम जिंकेल. अजून कोणाचे प्रॉब्लेम्स बाकी आहे का? हो मॅम, सगळं झालं, पण OTDचं काय? हेच नसेल तर बिर्याणीमध्ये मीठ नसल्यासारखं होईल ना? हो, मग माझ्याकडे एक उपाय आहे. आपण असं करू, OTD 90% पेक्षा जर कमी ठेवला
तर त्याच्यासाठी आपण एक विकेट ठेवूया, चालेल सगळ्यांना? चालेल ना. ठीक आहे तर मग. पण मॅम अजून एक प्रॉब्लेम आहे, सगळे लोक काम करतायत मॅम, पण ॲप्रिसिएशन मिळत नाही, याच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे तर मग आपण यासाठी एक उपाय करूया. चांगले काम केले की शाबास कार देऊया, मदत केली थँक्यू कार देऊया, मान मिळाला की मन लावून काम होते. अगदी बरोबर. आणि मग आपली टीम बनेल विनिंग टीम. अरे वा, छान. सर्वांनी प्रॉब्लेम्स पण आणले आणि त्यावरती छान सोल्युशन पण दिलं. पण आता आपल्याला हे एका थीममध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल, ज्याचं नाव आपण दिलं आहे बॉन्झर प्रीमियर लीग. चला तर मग थीममध्ये इम्प्लिमेंट करूया. हा होता आमचा बॉन्झर प्रीमियर लीगचा डॅशबोर्ड. यामध्ये आम्ही टार्गेट सेट केले होते, प्रोडक्शन, हार्डकोट, ERC, स्टोअर्स. त्यानंतर अटेंडन्सला पण आम्ही रन सिस्टीम लावली होती. यामध्ये प्लस मायनस सिच्युएशन पण आली, पण आमच्या टीमने विन करून दाखवलं. कधी कस्टमर कंप्लेंट पण आल्या, पण टीमवर्कची कॅपॅसिटी होती त्यामुळे आम्ही हे विन झालो. टोटल आमचे ओव्हर होते 25 ओव्हर्स. त्यामध्ये आम्हाला टार्गेट रन्स ठेवले होते 1001, तर टीमने विन केले 1021 रन आणि 8 विकेट टीमचे गमावले टीमने आणि 2 विकेट सेव्ह केले. त्यानंतर थीम इम्प्लिमेंट केल्यानंतर आमचा रोटा सुधारला, जो की अशाप्रमाणे की लास्ट आमचा जो प्रिव्हियस OTD होता तो 71% होता. आत्ताचा जो OTD आहे तो 90% आहे. आणि लास्टचं जे रिजेक्शन होतं ते 6.6% होतं. आत्ताचं रिजेक्शन आहे 2.5%. त्यानंतर आमचा जो ॲव्हरेज गोल होता लास्टवाला 1000 पेअर्स आम्ही डेली करत होतो. आत्ताचा जो गोल आहे 1300 पेअर्स डेली. आत्ता आम्ही 1200 ऑर्डर करत आहोत. त्यानंतर दिसणारे आणि न दिसणारे काय फायदे झाले आम्हाला. दिसणारे फायदे म्हणजे की वेळेवर ऑर्डर डिलिव्हरी, त्यानंतर रिजेक्शन कमी झालं, कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढली. न दिसणारे फायदे काय झाले, टीमवर्कमध्ये मोठी सुधारणा झाली, एकमेकांप्रती आदर आणि ॲप्रिसिएशन वाढली, शिफ्ट्समधील समजूतदारपणा आणि सहकार्य वाढले. आम्ही जिंकलो बॉन्झर प्रीमियर लीग कारण आमचं टार्गेट होतं टीमवर्क. थँक्यू. कसं वाटलं थीम? छान वाटली ना सगळ्यांना? वाटली का? इम्प्लिमेंटेशन करताना हे खूप मोठं टूल आहे जे आपण आपल्या कंपनीमध्ये वर्षातून एकदा तरी घेऊ शकतो, जेणेकरून आपली टीम यांनी जेवढे सगळे बेनिफिट सांगितले ते मिळवू पण शकतात आणि आपल्या टीममध्ये एक नवीन एनर्जी तयार होऊ शकते. आपण काही प्रश्न विचारूयात यांना. तुम्ही ही जी प्रीमियर लीग केली, हा किती दिवसाचा उपक्रम होता तुमचा? सर साधारणतः 2 महिन्यामध्ये आम्ही रन केला. तर याचा आमचा मेन मोटिव्ह होता की आम्हाला OTD सुधारायचा होता. तर आम्ही अशा थीम केव्हा रन करतो जेव्हा आम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होतात, त्यावेळेस आम्ही अशा थीम इम्प्लिमेंट करतो. तर BPL रन केल्यानंतर आमचा OTD सुधारला आणि आत्ता पण सध्या आमच्याकडे क्वालिटीसाठी एक थीम चालू आहे, त्याचं नाव आहे स्वराज्य क्वालिटी मिशन. आत्ताच्या टाळ्या या जुन्या थीमसाठी नाही, नवीन थीमसाठी की त्यांनी परत थीम घेतली. याच्यावरूनच लक्षात घ्या की त्यांच्या जुन्या थीमचं सक्सेस किती मोठं आहे. पुढचा प्रश्न होता, ही थीम तुम्ही पहिल्यांदाच घेतली होती, ही थीम अंमलात आणताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या? नक्कीच सर, अडचणी तर आल्या. थीम रन करायला सोपी असते सर, पण त्यावरती टार्गेट सेट करणं अवघड असतं. तर आम्ही काय करतो अशा केसमध्ये की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करतो, त्याला आम्ही वजन काटा असं बोलतो, आणि 1 मंथ आम्ही ते ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो. एकदा ऑब्झर्वेशन केलं की कुठे काय इम्प्लिमेंट करायचं आहे, त्यानंतर आम्ही थीम रन करतो आम्ही. सो आपल्यासाठी लर्निंग आहे
की थीम जर आपल्या कंपनीत आपल्याला घ्यायचं असेल तर एक उद्दिष्ट, एक टार्गेट घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती थीम सक्सेस होण्याचे चान्सेस आणि त्यातून मोटिवेशन होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. तुम्ही खूप सारे फायदे सांगितले, पण या उपक्रमातले एकदम क्लिअर तुम्हाला बेनिफिट्स काय झाले? सर, क्लिअर बेनिफिट्स म्हणजे कसं, कामाचा वेग वाढला आणि ज्या चुका होत होत्या त्या पण कमी झाल्या आणि मेन म्हणजे ऑन टाईम डिलेवरी सुधारल्यामुळे ग्राहकांचं समाधान वाढलं आणि ॲप्रिसिएशन दिल्यावरती टीमवर्क पण वाढतं हे आम्हाला जाणवलं. आणि मेन म्हणजे आमच्याकडे 3 शिफ्टमध्ये काम चालतं, तर ही थीम रन केल्यानंतर प्रत्येक शिफ्टमध्ये एक समजूतदारपणा आणि सहकार्य याची भावना वाढली आणि आमचं कंपनीचं वातावरण सकारात्मक झालं. खूपच छान, खूपच छान. आणि असे कप पण मिळत होते. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. एकदा जोरदार टाळ्या टीम बोन्झरसाठी. थँक्यू.